पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था संचालित प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल पाथर्डी फाटा येथे कारगिल विजय दिवस आणि भारताचे मिसाईलमॅन भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा स्मृती दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानरत्न डॉक्टर प्रकाश कोल्हे, संस्था सचिव ज्योती कोल्हे, नासा स्पेस एज्युकेटरच्या डॉक्टर अपूर्वा जाखडी, शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली पवार आदी मान्यवर उपस्थित होते. सरस्वती पूजन व डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रकाश कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या विजन पूर्तीसाठी सतत शोधक वृत्ती जागरूक ठेवली पाहिजे असे प्रतिपादन केले आहे. नासा स्पेस एज्युकेटरच्या डॉक्टर अपूर्वा जाखडी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांना डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा लाभलेला सहवास याबद्दल माहिती देत डॉक्टर कलाम यांनी देशासाठी तंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल माहिती दिली. तसेच डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे सगळ्यांच्या मनात त्यांच्या कार्याबद्दल कायमस्वरूपी स्मरणात राहतील असंही मत व्यक्त केलं. डॉक्टर अपूर्वा जाखडी यांनी विद्यार्थ्यांनी रिसर्च आणि इनोव्हेशन क्षेत्रात कार्य करून महाराष्ट्र विकासाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करावेत असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या अवकाशासंबंधी विविध प्रश्नांचे डॉक्टर अपूर्वा जाखडी यांनी निरसन केलं. विद्यार्थ्यांनी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्त साठवणे यांनी केले तर आभार सविता झोपे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंदांचे सहकार्य लाभले. अंबड येथील सेंट्रल वेअर हाऊसमधील वाद विकोपाला. अंबड येथील सेंट्रल वेअर हाऊस आणि RGM यांच्यातील वादामुळे अनेक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वेअर हाऊसमध्ये मटेरियल माल साठवून ठेवलेल्या व्यापाऱ्यांना सध्या धक्कादायक परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आपला माल सेंट्रल वेअर हाऊसमध्ये ठेवला होता. मात्र त्यावेळी RGM आणि सेंट्रल वेअर हाऊस यांच्यात कोणताही वाद असल्याची माहिती त्यांना देण्यात आलेली नव्हती. शिवाय या दोघांमधील करारात नेमकं काय आहे याबाबतही व्यापारी अनभिज्ञ होते. मात्र अलीकडे जेव्हा हे व्यापारी आपला माल परत घेण्यासाठी सेंट्रल वेअर हाऊसमध्ये गेले तेव्हा त्यांना कळलं की माल सील करण्यात आला आहे. सेंट्रल वेअर हाऊसकडून स्पष्ट करण्यात आले की व्यापाऱ्यांचे चलन हे RGMकडून आलेले असून सेंट्रल वेअर हाऊसचा त्यांच्याशी कोणताही थेट संबंध नाही. तसेच RGMने भाडे न भरल्याने हा माल ताब्यात घेतला गेला आहे. व्यापाऱ्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला मात्र सेंट्रल वेअर हाऊसने त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला. त्यामुळे काही व्यापाऱ्यांनी न्यायालयात धाव घेत रिट पिटिशन दाखल केली. न्यायालयाने या प्रकरणी 1 महिन्याचा स्थगिती आदेश स्टे दिला आहे. तरी सेंट्रल वेअर हाऊसकडून व्यापाऱ्यांना सांगण्यात आलं आहे की त्यांचा माल लिलावात टाकण्यात येणार आहे. ही बाब सध्या न्यायप्रविष्ट असली तरी आम्हाला लिलाव करण्याचे अधिकार आहेत असं सेंट्रल वेअर हाऊसच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झालेला असून त्यांनी संबंधित खात्याचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेऊन या अन्यायाविरोधात तक्रार निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि या सगळ्या प्रकारामुळे व्यापारी अडचणीत सापडलेले आहेत आणि त्यांनी माल ठेवला परंतु करारातील कलमे वाद जबाबदारी यासंबंधी कोणतीही माहिती न दिल्याने आता त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. हा वाद आता काय वळण घेतो आणि न्यायालय यावर काय निर्णय देतं याकडे संपूर्ण व्यापार जगताचं लक्ष लागून आहे. नमस्कार, मी विजय बच्चाव, गार्गी इंडस्ट्रीज. सदर आता हे जे सगळे व्यापारी जे गोळा झालेले आहेत ते सगळे यांचं सेंट्रल वेअर हाऊसमध्ये आमच्या सगळ्यांचं मटेरियल माल ठेवलेला आहे. आता जेव्हा आम्ही ठेवला तेव्हा आम्हाला हे काही माहित नव्हतं की RGM आणि यांचा डिस्प्यूट आहे आणि यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय लिहिलेलं आहे आम्हाला माहित नाही. आम्ही एक हे जे माल ठेवतो ते आम्ही डायरेक्ट RGM म्हणजे आम्ही सेंट्रल वेअर हाऊस समजून भरला. तो आम्हाला माहितच नाही याच्यात RGM मध्ये आहे. पण जेव्हा चलन वगैरे मला कळालं, माझं ते 1-1.5 महिन्यात झालं, तर RGM च्या चलन आल्यावर मी बघितलं की अरे याच्यात CWC चं चलन का नाहीये.
मग ते कळालं की CWCनी यांना चालवायला दिलेलं आहे. चालवायला दिल्यावर मग आम्हाला वाटलं ठीक आहे, आपल्याला काय भाडं भरायचंय आणि आपण भाडं भरून आपलं माल काढत राहू. मी 1-2दा माल पण काढला. मग परत माल काढायला आलो, तो म्हणे तुमचा माल सीज आहे. म्हणलं का? तर म्हणे त्या ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलं त्यांनी भाडं भरलेलं नाहीये. म्हटलं मग आमचा काय संबंध त्याच्याशी? ते म्हणे नाही संबंध कसं नाही, तुमचं आणि आमचं काही रिलेशन नाहीये. तुमचे RGM नावाने चलन आहे तर ते RGMच रिस्पॉन्सिबल आहे, तुम्ही आमच्याकडे यायचं नाही. आणि त्यांनी आम्हाला बाहेर काढून दिलं. म्हणजे आमचं म्हणणंच ऐकलं नाही. आम्ही तुम्हाला म्हटलं तुम्ही आमचा माल जो थकवला आहे, तुम्हाला मुंबई किंवा दिल्लीहून जी काही नोटीस आली त्याची कॉपी द्या. ती कॉपी दिली नाही. आम्ही म्हटलं आम्ही काहीतरी वकिला थ्रू वगैरे काहीतरी करू. तर या CWCच्या मॅनेजर मॅडमनी दिलंच नाही. मग आता आम्ही जाणार कुठे? बरं, आता काही लोकांनी रिट पिटिशन फाईल केलं. 8 दिवस 1 महिना स्टे मिळाला. बरं, स्टे मिळाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी लिलावाची नोटीस काढली. न्यायप्रविष्ट बाब असताना नोटीस काढणं कितपत योग्य आपल्याला काय वाटतं? तेच सांगतो ना, सगळं आम्ही का एवढं शांत बसलो की न्यायप्रविष्ट आहे आणि आपण जेव्हा न्यायप्रविष्ट होईल, समजा उद्या निकाल अगेन्स्ट लागेल हे लागेल तर आपण मग CWC कडे जाऊन काहीतरी म्हणणं सांगून आपण हे करू. पण ते न्यायप्रविष्ट असताना CWC म्हणतं. आजही आम्ही आता आमचे निमाचे अध्यक्ष पांचाल साहेब वगैरे आम्ही सगळे गेलो होतो आता, तर ते म्हणे की याच्यात ते न्यायप्रविष्ट असेल तरी आम्हाला राईट्स आहेत असं सांगतात. बरं, यांचं अग्रीमेंट RGMS आणि त्याचं झालं, आम्हाला काय माहिती. संबंधित मंत्री प्रल्हाद जोशी साहेबांचे आपण काही संपर्क साधणार आहात? आता बघू, आता त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर मिळवतो आणि मग बघू आता काय जोशी साहेबांना. आमचा आधी तो विषय झाला की काय कॉन्टॅक्ट आहे का? आता आमचे काय, आता आम्ही ट्रेडर आहे, इथे कुठे कॉन्टॅक्ट बघणार. पण आता बघू, आम्ही PMO ला लिहू, जोशी साहेबांना लिहू असं. ठीक है। नमस्कार, हम सब व्यापारी लोग यहाँ पे इसलिए इकट्ठा हुए हैं। हमने यहाँ पे माल रखा था RJVM कोल्ड स्टोरेज में। RJVM का सेंट्रल वेयर हाउस के साथ कॉन्ट्रैक्ट था, उसने जो इनका बाकी बकाया था वो भरा नहीं और सेंट्रल वेयर हाउस हमारा माल सेल आउट करके उसको रिकवर करना चाहता है। लेकिन हमने जितना भी भाड़ा था वो सब RJVM को भरा हुआ है और हमारा जो मटेरियल है वो सब पेरिशेबल आइटम है, कुछ ही दिनों में खराब हो जाएगा। तो लेकिन इसमें जो व्यापारी लोग हैं उनकी तो कोई भी गलती नहीं है, जो सेंट्रल वेयर हाउस हमारा माल को सेल आउट क्यों करना चाहते हैं। उनको सेंट्रल वेयर हाउस की जो भी बकाया है उसको रिकवर करना है तो RJVM का जो भी वैभव अग्रवाल है उनके थ्रू रिकवर करें। लेकिन ना RJVM हमारी सुन रहा है ना सेंट्रल वेयर हाउस से हम बात करते हैं तो बोलते हैं हम आपको नहीं जानते, और RJVM तो हमारा कोई रिस्पॉन्ड कर ही नहीं रहे चीजों को। तो हमारी यही विनती है कि हमारा जो भी मटेरियल है, जो भी खराब होने वाला मटेरियल है व्यापारी का है, जिन्होंने कर्जा लेके लिया है, उसको जल्दी वापस किया जाए, वरना वो मटेरियल खराब हो जाएगा तो किसी के भी मतलब का नहीं रह जाएगा। मेरा यही विनती है सबकी तरफ से। बट जो एग्रीमेंट था वो RJVM और सेंट्रल वेयर हाउस का था, तो आपको क्यों बीच में ला रहे हो? हमारा मटेरियल वो इशू ही नहीं कर रहे हैं। आज वो बोल रहे हैं कि RJVM ने हमारा पैसा दिया नहीं है, और हम केवल जानते थे RJVM को, हम सेंट्रल वेयर हाउस को तो हम कभी जानते ही नहीं थे। सेंट्रल वेयर हाउस ने तो केवल अभी 1.5 महीना पहले ही इस मटेरियल को सीज किया हुआ है और अभी भी उसको छोड़ने में राजी नहीं है, बल्कि RJVM ने कोर्ट का नोटिस भी भेजा सेंट्रल हाउस को कि जो भी आपको करना है वो आप हमसे बात करिए, लेकिन वो हमारी बिल्कुल भी नहीं सुन रहे हैं। सबके बिहाफ बात करना चाहूंगा मैं। इन शॉर्ट एंड वेरी स्वीट वर्ड्स में एक ही बात बोलूंगा कि बहुत सारे व्यापारी है नासिक से, जिनका किसी का कुछ बहुत सारा माल कोल्ड स्टोरेज में अभी भी है, और इसमें बहुत सारे मजबूर व्यापारी है, जैसे CC अकाउंट क्रिएट करने के बाद, कर्जा लेने के बाद माल लिया है। दो ही बात है कि CWC और RJVM फूड प्रोडक्ट्स, इन दोनों के बीच में डिस्प्यूट चल रहा है, जिसके चलते सारे व्यापारी जो बेगुनाह है, जिनका कोई लेती देती नहीं है, वो लोग सब पीछे जा रहे हैं इसमें, और सब पेरिशेबल गुड्स है। जल्द से जल्द, और बहुत बड़ी क्वांटिटी में ये माल है, लाखों रुपए का माल है, जल्द से जल्द इससे सब बाहर निकले, और यही एक सबकी मान्यता है, बस बाकी कुछ नहीं है। अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।
काँग्रेसच्या लोकांनी गोरंट्याल यांच्या विरोधात निवडणुकीत काम केल्यानं गोरंट्याल निवडणुकीत पराभूत झाले, कार्यकर्त्यांचा आरोप. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गोरंट्याल भाजपात प्रवेश करणार आहेत. या सोहळ्यात हजारो गोरंट्याल समर्थक सुद्धा भाजपात प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी गोरंट्याल यांच्या विरोधात काम केलं आहे, मात्र पक्षाकडून विरोधात काम करणाऱ्यांविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही आणि हा अन्याय असल्याची प्रतिक्रिया गोरंट्याल समर्थकांनी दिलेली आहे. आणि काही वेळातच गोरंट्याल हे समर्थकांसह मुंबईकडे रवाना होणार आहेत. दादा, मला काय सांगणार की आज तुम्ही शेकडोंच्या संख्येने मुंबईकडे रवाना होत आहेत. आज गोरंट्याल यांचा पक्षप्रवेश होणार आहे, काय सांगा? आज आम्ही जे जुने सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, म्हणजे जवळपास 100% कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने आज आम्ही कैलास गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली सर्व हे आज देवेंद्र फडणवीस साहेब जे राज्याचे मुख्यमंत्री आहे ते त्यांच्या मार्फत सगळे प्रवेश करणार आहोत. आज तुम्ही भव्य शक्ती प्रदर्शन करत मुंबईकडे रवाना होत आहेत, काय भावना आहे आणि काय सांगणार की जालन्यामध्ये काँग्रेसचा संपत आली का? नाही, शक्ती प्रदर्शन म्हणता येणार नाही, परंतु काय झालं की जो कैलास शेठ यांच्यावर अन्याय झाला आणि ज्यावेळेस निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी बघितलं की कैलास शेठ हे उभे राहिलेले असताना हे काँग्रेसचे जे कार्यकर्ते होते त्यांनी विरोधात जाऊन प्रचार केला, विरोधात जाऊन उभा राहिले आणि त्याचं जे उद्विग्न म्हणून पक्षानं कोणतीही कारवाई केली नाही, म्हणून सर्व हे राग धरून आता भाजपामध्ये चाललेले आहे. काँग्रेस संपत आली असं वाटतं? महत्वाचा विषय असा आहे की 100% कार्यकर्ते जर जात असतील तर कोणाच्या बळावर आम्ही राहायचे पाठीमागं? काँग्रेसवाल्यांना कोणाच्या जीवावर काम करणार आहेत? आता आज काँग्रेस पक्ष हा इतका मोठा बलाढ्य होता की जवळपास मोदी साहेबांची लाट असताना सुद्धा हे आमदार कैलास गोरंट्याल साहेब हे निवडून आले होते आणि आता यावेळेस असं काय झालं की हे कैलास एक चांगलं वातावरण असताना पडले, कारण विरोधात स्वकीय पक्षाच्या लोकांनी विरोधी पक्ष जे उभा होते त्यांचं काम केल्यामुळं आज कैलास शेठ या निवडणुकीमध्ये पडलेले आहेत. आणि महत्वाचा विषय असा की त्यांच्यावर माहिती असताना सुद्धा कोणतीही कारवाई पक्षानं न केल्यामुळं यावेळेस आम्ही सगळे हे भाजपमध्ये प्रवेश करत आहोत. श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केले स्वागत. विदर्भाची पंढरी असणाऱ्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाते, तर पालखी परतीच्या प्रवासावर असून खामगाव येथे शेवटचा मुक्काम झाल्यानंतर पालखीने पहाटे शेगावकडे म्हणजेच माहेरी प्रस्थान करते. आणि यावेळी शहरातीलच नव्हे तर राज्यभरातील भाविक पालखीसोबत लाखाच्या संख्येने शेगावला जातात. तर शेगाव रोडवरील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस येथे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी वारकऱ्यांसह पालखीवर पुष्प टाकून स्वागत केले. तमाम जनतेच्या आयुष्यात सुखसमृद्धी लाभू द्या, राज्यासह राज्यातील शेतकऱ्यांवर कुठलंही संकट येऊ देऊ नको अशी प्रार्थना मंत्री आकाश फुंडकर यांनी केली आहे. आज पालखी निघाली आहे शेगावकडे, आज आपण दर्शन घेतलं, काय सांगा? दरवर्षी आपण पाहतो की हा सोहळा अगदी नयन दिपून टाकेल असा हा सोहळा व्हायला लागलेला आहे. दरवर्षी गजानन महाराज पंढरपूरला जाऊन जेव्हा परततात तर त्यांना शेगावला सोडण्यासाठी आता नुसतं खामगाव नाही, बुलढाणा जिल्हाच नाही, तर आज महाराष्ट्रातून लाखो भाविक आज या सोहळ्याला उपस्थित राहतात. गजानन महाराजांना शेगाव पर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपण पाहतोय की लाखोचा जनसागर तिथे पैदल चालतोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू की ही गजानन महाराजांवरील भक्ती आहे. मी महाराजांच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की या सर्व लोकांच्या, महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदू द्या आणि हा सोहळा अधिक असाच वाढेल. मी सर्व भाविक भक्तांना या सोहळ्याच्या शुभेच्छा देतो. गजानन महाराजांकडे काही साकडा घातलाय का? निश्चित यावर्षी पाऊस चांगला आहे, तो चांगला राहू दे, या महाराष्ट्रावर कोणतंही संकट येऊ देऊ नये आणि विशेष करून शेतकऱ्यांना यावर्षी सुखी ठेव, कोणत्याही प्रकारचं संकट त्यांच्यावर येऊ देऊ नये आणि बाकी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदू दे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. नांदेडमध्ये तरुणीचे अपहरण करण्याचा प्रयत्न. अपहरण झालेल्या तरुणीची पोलिसांनी केली सुटका. एकाला अटक.
नांदेड शहरात भर दिवसा एका तरुणीला जबरदस्तीने उचलून नेण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. नांदेड रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झालाय. या घटनेनं एकच खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवत अवघ्या काही तासात या प्रकरणाचा छडा लावला. अपहरण झालेल्या तरुणीची सुटका करण्यात आलेली असून एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. आणि मिळालेल्या माहितीनुसार नांदेड रेल्वे स्थानक परिसरात ही तरुणी गेल्या 6 महिन्यांपासून वास्तव्यास होती. भिक्षा मागून उदरनिर्वाह करत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेण्यात आलेला तरुण आणि संबंधित तरुणी यांची पूर्वीपासून ओळख होती. तो तरुण तरुणीला भेटण्यासाठी आला असता त्यांच्यात बाचाबाची झाली आणि याच वादातून तरुणाने आपल्या मित्राच्या मदतीने दुचाकीवर जबरदस्तीने बसवून तरुणीला तेथून घेऊन गेला. हा संपूर्ण प्रकार एका जागरूक नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल होताच नांदेड पोलिसांनी तात्काळ याची दखल घेतली. शहरभर नाकाबंदी करत पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आणि काही वेळातच तरुणीची सुटका करण्यात आली आणि यातील एका आरोपी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. दुसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत असून त्यालाही लवकरच अटक केली जाईल अशी माहिती नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली आहे. या घटनेमुळे नांदेड शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच पोलिसांनी केलेल्या जलद कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. पोलिसांच्या या तत्परतेचं सगळीकडे कौतुक होत आहे. काय त्या अपडेटमध्ये अपडेट आहे? अपडेट जे हा रेल्वे स्टेशन जवळची जे व्हिडिओ होती ते व्हायरल झाली. लगेच आमची टीमने रिस्पॉन्ड केला. त्याचे पेट्रोलिंगमध्ये होती त्यांनी फर्स्ट रिस्पॉन्ड केला आणि मुलगी सुखस्वरूप लगेच सापडली होती आणि आरोपी पण आयडेंटिफाय झाला. एक आरोपी आम्ही ताब्यात पण घेतलेला आहे. मुलगीची फिर्याद घेऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि यामध्ये कायदेशीर आम्ही स्ट्रॉंग कारवाई करणार. सर, त्यांचा हेतू काय होता? का त्यांनी अपहरण केलं त्यापूर्वी? ते काय आहे, पार्श्वभूमी असा आहे की त्यांची दोन्हीची जुनी ओळख आहे आणि हा मुलगी असा दिसतो प्रथम दृष्ट्या की ते रेल्वे स्टेशनवरच जवळपास 6 महिन्यापासून ते तिथेच झोपतो आणि तिथेच राहतो. त्यांची बेगिंग वगैरे करून भीक मागून ते उदरनिर्वाह करतो आणि त्यांची जुनी ओळख आहे दोन्ही भेटलेला आहे अगोदर आणि आज पण भेटण्यासाठी आला होता. काहीतरी त्यांची बाचाबाची झाली आणि त्याच्या प्रथम दृष्ट्या दिसतो की बाचाबाची झाल्यानंतर ते सोबत घेऊन जात होता त्यांच्या मित्रासोबत आणि त्यांची मागे आमची टीम पडली आणि ते सोडून पळून गेला. एक आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे, दुसरा पण आयडेंटिफाय आहे आणि यांच्यावर गुन्हे दाखल करून आपण कायदेशीर कारवाई नाही ते लगेच सापडली मुलगी. आमची टीम होते आणि दोन्हीची जुनी ओळख आहे आणि लगेच सापडली. नाही, मुलगीची वय 19 वर्ष आहे आणि जे एक आरोपी ताब्यात आहे त्यांची जवळपास 21 असा वय आहे. त्यामध्ये मायनर दोन्हीमध्ये कोणी नाही, दोन्ही मेजर आहे. हां, सातत्याने असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. 24 तारखेला एका फॅमिलीला पण मारहाण करण्यात आली होती शिवाजीनगरला. त्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल आहे पण आरोपी अटक नाही. काय असतं सातत्याने नाही, असा तुम्ही किती सातत्याने बघितला ते इतके महिन्यानंतर असा एक इन्सिडेंट झालेला आहे. त्यांची दोन्हीची जुनी ओळख आहे आणि लगेच तुम्हाला हा पण एप्रिशिएट केला पाहिजे की लगेच टीमनं अटक करून मुलगीला पण रेस्क्यू केलेला आहे. मुलगा पण ताब्यात घेतलेला आहे आणि आयडेंटिफाय करून दुसरा मुलगा सुद्धा ताब्यात आम्ही घेणार. ते हा सिटीमध्ये असा एक इन्सिडेंट घडतो आणि हा मला वाटतं खूप दिवस नंतर झालेला आहे. हा सतत कंटिन्युअसली किंवा असा एक नरेटिव्ह बनवणं एक चुकीची राहणार असं मला वाटतं. चेस वर्ल्ड कप चॅम्पियन दिव्या देशमुखचं नागपुरात जंगी स्वागत. नागपूरच्या दिव्या देशमुख हिने केवळ 19व्या वर्षी जॉर्जिया येथे आयोजित फिडे महिला वर्ल्ड कप 2025मध्ये आपली चमक दाखवत संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी हिला पराभूत करत दिव्यानं केवळ वर्ल्ड कप जिंकलेला नाही तर भारताची 88वी ग्रँडमास्टर होण्याचा मानही पटकावलेला आहे. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर दिव्या प्रथमच आपल्या शहरात परतते आणि या निमित्ताने नागपूर विमानतळावर तिचं जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे. दिव्याच्या स्वागतासाठी तिचे कुटुंबीय आणि चेस फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित आहेत. तसेच दिव्याच्या स्वागतासाठी ढोल ताशा रॅली काढण्यात आलेली आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ.
या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? संत गजानन महाराजांची पालखी आज स्वगृही परतली. शेगावात भाविकांची मांदियाळी. पंढरपूर येथील आषाढीचा सोहळा आटोपून संत गजानन महाराजांची पालखी आज स्वगृही परतली आहे. तब्बल 1200 किलोमीटरचा पायी प्रवास करत 2 महिन्यांच्या कालावधीनंतर आज गजानन महाराजांची पालखी शेगावात पोहोचली आहे. या पालखीसोबत खामगाव येथून लाखो भाविक शेगावात दाखल झालेले असून यामुळे शेगावात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते. पालखी शेगावात पोहोचताच पालखीचे संस्थानकडून तसेच संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाने पालखीचं स्वागत केलं आहे. सैन्याचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, चित्रा वाघ. डोंबिवली जिमखाना येथे भाजप महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला भाजप नेत्या चित्रा वाघ उपस्थित होत्या. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला मोर्चा कसा सज्ज असावा आणि 50% आरक्षण तसेच विभागांचा आढावा कसा घ्यावा यावर त्यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला मोर्चाची रणनीती. कल्याण डोंबिवलीमधून अनेक कार्यकर्ते मुंबईला येत असतात, याकडे लक्ष वेधत वाघ म्हणाल्या की पालिका निवडणुका तोंडावर असताना महिला मोर्चा म्हणून आमची काय नीती असली पाहिजे याबद्दलची आज बैठकीत चर्चा झाली. 50% आरक्षण आहे. कित्येक जणी माझ्या सहकारी यावेळेस नगरसेविका होतील. काय आणि कशा पद्धतीनं करायला पाहिजे या विषयावर महत्त्वाची चर्चा झाली आणि यातूनच होणाऱ्या निवडणुकीची दिशा ठरणार आहे असं मत आमदार चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले. नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना एका गाडीत भरून सीमेवर पाठवून द्यायला पाहिजे अशी चित्रा वाघ यांची विरोधकांवर टीका केलेली आहे. सैन्याचा अपमान खपवून घेतला जाणार नाही असं देखील वाघ यांनी म्हटलेलं आहे. मध्ये ज्या प्रकारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महादेव ऑपरेशन महादेव बद्दल जी माहिती दिली त्याच्यानंतर काँग्रेसने एक आक्रमकता दाखवलेली, त्याबद्दल आपण काय सांगता? बघा, ऑपरेशन सिंधू, ऑपरेशन महादेव हे आपल्याकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या, आपल्या देशातल्या 26 भगिनींचं कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा पुरेपूर असा बदला त्या ठिकाणी केंद्र सरकारने घेतला आहे, मोदी सरकारने घेतला आहे. मला वाईट या गोष्टीचं वाटतं की या वेळेला इतर देश आपल्यासोबत उभे होते, परंतु आपल्याच देशातले विरोधक हे मात्र प्रत्येक वेळेला त्यांनी सरकारवरती अविश्वास दाखवला. तो त्यांचं कामच आहे म्हणा, परंतु त्यांनी देशाच्या सैनिकांवरती जो त्या पद्धतीने अविश्वास दाखवला हे अत्यंत निंदाजनक आहे, संतापजनक आहे. निषेध करावा तितका कमी आहे. कारण आज आपलं सैन्य बॉर्डरवरती आहे म्हणून तुम्ही, मी आणि विरोधकसुद्धा त्या ठिकाणी सुरक्षितपणे आपल्या घरी झोपू शकतात. मला तर असं वाटतं या विरोधकांना मोदीजींनी एका गाडीत भरून बॉर्डरवर पाठवून द्यायला पाहिजे. तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की आपले सैन्य आपल्यासाठी काय करते. सैन्याबद्दलचा अपमान हा कदापि खपवून घेतला जाणार नाही. कालच काँग्रेसची खासदार प्रणिती शिंदे यांनी ज्या पद्धतीने याला तमाशा म्हटलं, अक्कल ठिकाणावर आहे का असं विचारण्याची वेळ आज त्या ठिकाणी आली आहे. विरोधाला विरोध करणं अतिशय चुकीचं आहे. आज ज्या पद्धतीने मोदीजींचा नया भारत जर आमच्याकडे वाकड्या नजरेने बघाल तर आम्ही बसू पण आणि मारू पण हे दाखवून दिलेले मोदीजींचं सरकार आहे आणि मोदीजी आहे. आपल्या सैन्याबद्दल या भारतातल्या प्रत्येकाला
अपार असा अभिमान आहे आणि त्यांच्या पद्धतीने त्यांच्याबद्दल जर अविश्वास दाखवला गेला तर तो कदापि सहन केला जाणार नाही. संसदेमध्ये ज्या प्रकारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ऑपरेशन महादेव बद्दल जी माहिती दिली त्याच्यानंतर काँग्रेसने एक आक्रमकता दाखवलेली, त्याबद्दल आपण काय सांगाल? बघा, ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव हे आपल्याकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या, आपल्या देशातल्या 26 भगिनींचा कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा पुरेपूर असा बदला त्या ठिकाणी केंद्र सरकारने घेतला आहे, मोदी सरकारने घेतला आहे. मला वाईट या गोष्टीचं वाटतं की या वेळेला इतर देश आपल्यासोबत उभे होते, परंतु आपल्याच देशातले विरोधक हे मात्र प्रत्येक वेळेला त्यांनी सरकारवरती अविश्वास दाखवला. तो त्यांचा कामच आहे म्हणा, परंतु त्यांनी देशाच्या सैनिकांवरती जो त्या पद्धतीने अविश्वास दाखवला हे अत्यंत निंदाजनक आहे, संतापजनक आहे. निषेध करावा तितका कमी आहे, कारण आज आपलं सैन्य बॉर्डरवरती आहे म्हणून तुम्ही, मी आणि विरोधकसुद्धा त्या ठिकाणी सुरक्षितपणे आपल्या घरी झोपू शकतात. मला तर असं वाटतं या विरोधकांना मोदीजींनी एका गाडीत भरून बॉर्डरवर पाठवून द्यायला पाहिजे, तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की आपले सैन्य आपल्यासाठी काय करते. सैन्याबद्दलचा अपमान हा कदापि खपवून घेतला जाणार नाही. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? ब्लिंकिटच्या डिलिव्हरी बॉयचं कल्याण पूर्वेमध्ये कामबंद आंदोलन, पगार कपात आणि वाढलेल्या अंतरावरून कर्मचाऱ्यांचा संताप. आपल्या स्मार्टफोनवर एका क्लिकद्वारे काही मिनिटात घरपोच सामान मिळवून देणाऱ्या ब्लिंकिट या कंपनीच्या कल्याण पूर्वेकडील शेकडो कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे. कंपनीने डिलिव्हरीचे अंतर वाढवून मोबदला कमी केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून मागण्या मान्य होईपर्यंत काम न करण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ब्लिंकिटचे कर्मचारी आधी 3 ते 3.5 किलोमीटरच्या अंतरासाठी 45 डिलिव्हरीसाठी विशिष्ट रक्कम घेत होते. मात्र आता कंपनीने 5 किलोमीटरपर्यंतच्या डिलिव्हरीसाठी मोबदला कमी करून केवळ 40 रुपये देण्यास सुरुवात केलेली आहे आणि म्हणजेच डिलिव्हरीचे अंतर वाढवूनही कर्मचाऱ्यांच्या पदरी येणारे पैसे कमी झालेले आहेत. कल्याण पूर्वेतील ब्लिंकिट होम सर्व्हिस कंपनीत काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांनी याच मुद्द्यावरून काम थांबवलेलं आहे. लोकेशन आणि कामाचे प्रमाण वाढलेलं असताना मोबदला न वाढवल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही काम करणार नाही असा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे आणि या आंदोलनामुळे ब्लिंकिटच्या कल्याणपूर्व परिसरातील सेवांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरा प्रॉब्लेम असा आहे का पेआउट जो आमचा होता, पहिला जो पेआउट होता 3 किलोमीटर 2.5 किलोमीटरपर्यंत आमची रेंज होती आणि त्याच्यामध्ये जो पेआउट होता त्याच्यामध्ये 5-5 रुपये कमी करण्यात आले. आणि दुसरी गोष्ट, आता जे रेंज वाढवली आहे आमची 5 ते 6 किलोमीटरपर्यंत केले आणि त्याच्यामध्ये बी आम्ही 3 ते 3.5 किलोमीटर गेलो तेव्हा 45 ते 50 रुपये भेटायचे. आता ते डायरेक्ट 5 ते 6 किलोमीटर गेलो तरी बी ते तेवढं 40 रुपयेच देतात आहे. आणि जो आमचा एरिया नाही तिथं बी पाठवतात. आता लोकेशन वाढवलं आहे त्याही, पण आमचं पेआउट नाही वाढवत. ते आमची मागणी मेन आहे ना पेआउटची, म्हणजे पैसे आमचे पैसे वाढवा.
लोकेशन वाढवले, पैसे वाढवा आणि आम्हाला मेन कल्याण वेस्ट जे आहे ते आम्हाला नको आहे. आमची जे रेंज होती 3 ते 3.5 किलोमीटरमध्ये तीच पाहिजे आम्हाला. आणि पे आउट मेन जो आहे, जो पैसे जे आहेत ते आमचं ते पहिले जे होतं ते ठेवा. हे 4-4, 5-5 रुपये आता कमी केलेत. तुमचं बोलणं कोणाबरोबर झालं आतमध्ये? बोलणं आमचं मॅनेजरशी झालं. आतमध्ये जे मॅनेजर आहेत मोठे लोक त्यांच्याशी झालंय. मॅनेजर मोठे आले होते. ते मुद्दा जे आहे ते आम्ही तिथं मांडलाय. पण ते काय केलं त्याही वरती काय बोलले का नाही बोलले ते आम्हाला माहित नाही. पण आम्हाला डायरेक्ट उत्तर दिलंय त्याही का आमच्याकडून हे होणार नाही. म्हणून आम्ही सोशल मीडियाचे हे आंदोलन जे आहे आमचं, जेपर्यंत आमचे मुद्दे सॉल्व्ह होत नाही तेपर्यंत आम्ही आंदोलन ठेवणार आहे. आमचे मुद्दे सॉल्व्ह झाले आम्ही आंदोलन हे करणार.